विविध मागण्यांसाठी दी जारीकोट मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित जारीकोट यांच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण। दी जारीकोट मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित जारीकोट तालुका धर्माबाद यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक 23 जुलै 2024 पासून साखळी उपोषण करण्यात येत आहे। संस्थेने ठेक्याने घेतलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत जारीकोट, सायखेड, बोळसा, करखेली, चिकना येथील तलावात बाहेरच्या लोकांकडून उमरी, माळकवठा मोठ्या प्रमाणात मासेमारी करून संस्थेत रक्कम जमा न करता परस्पर रुपये 70 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी व परिसरातील मच्छीमारांना वंचित ठेवणाऱ्या रमेश सायन्ना कुंभारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा। दी जारीकोट मच्छीमार संस्थेच्या मूळ सभासदांना व स्थानिक मच्छीमारांना संस्थेने ठेक्याने घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या उपरोक्त तलावामध्ये मासेमारी रोजंदारी उपलब्ध करून देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे। यावेळी अखिल भारतीय भोई सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे, प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग गलकवाड, जिल्हा सचिव गजानन टोकलवाड, जिल्हाध्यक्ष शंकर खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश निलेवार, नांदेड उत्तर सचिव रवी निलेवार यांच्यासह समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती। आम्ही पूर्ण मच्छीमारासाठी भोई समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडाभर दौरा करत आहे। माझ्या जोडीला शफीक शेठ, रतन मेंढरे, शिरनाथे साहेब, गल्लपवाड मामा सगळे मच्छीमार आम्ही 4 दिवसापासून पूर्ण 8 जिल्ह्याचा दौरा करून आम्ही नांदेडला आलेलो आहे। आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 लाख मच्छीमार आणि भोई समाज आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 लाख भोई समाज आणि मच्छीमार आहे। 80 वर्षाच्या माणसाला कायदेशीर नियमानं 40 वर्षापासून मच्छीमार करून त्या माणसाला त्यांचे 60-70 वर्षाचे घरचे बाई आणि आई त्यांना जर मच्छीमारासाठी उपोषणाला बसाचा वेळ येत असन तर मग ही काय दशा आहे। आणि सरकारला मी काल मच्छी अधिकारी 8 जिल्ह्याच्या बॉसला भेटून आलो, त्याला सांगितलं, त्यांना मला सांगितलं लातूरला की आम्ही तुमचे जे मराठवाड्याचे प्रश्न आहे मच्छीमाराचे ते सोडत आहे। माझी सरकारला विनंती आहे सरकारला की मच्छीमाराचे प्रश्न नियमानं काऊन की आमचा जो मच्छीमार आहे हे नदीच्या काठाला राहणारा माणूस आहे। याला दिवसभर मच्छीमार करून संध्याकाळी त्याच्या पोरायचे पोट स्वयंपाक करून पोट भरता येते। आमच्या लोकांना शेती घरदार काही नाही आणि आमच्या लोकांवर जर अधिकारी लोक हे जर 16 दिवसापासून उपोषणाला बसत आहे आणि एक अधिकारी भेटत नसन तर पूर्ण महाराष्ट्रभर 50 ते 40 लाख मच्छीमार भोई समाज जमा करून आम्ही जसं जरंगे पाटलांना आंदोलन लावलं तसं आम्ही भोई समाज जागृत झालो नव्हतो, पण आता जागृत होऊन हे महाराष्ट्रभर मोर्चा काढणार आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब जो मुख्यमंत्री त्याला माझी भोई समाजाच्या नावावर विनंती आहे का की ते भोई समाजाच्या खूप प्रश्न सोडत्या मच्छी मारायचे भोई समाजापर त्याला विनंती आहे। तुमच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आम्ही त्याला भोई समाजाचं सिस्टम मंडळ भेटण्यासाठी त्याला जे पत्र दिले लवकर आमची तारीख घ्यायची। 40 ते 50 लाख लोकांचं महाराष्ट्राच्या मच्छी मारायचं नांदेड जिल्ह्यातलं मच्छी मारायचे जर कामं झाले तर आमचा भोई समाज इमानदारीनं भाजपच्या, शिंदे गटाच्या, अजित पवारच्या मनापासून तुमच्या पाठीमागे राहून तुमचे आमदार बरेचसे आमदार आम्ही निवडून आणू अशी गवाही देतो। आणि हे नांदेडमध्ये आमचे हे जे लोक 16 दिवसापासून बसलेले यांचं जर अधिकारी घेत नसेल तर मोर्चा काढून या अधिकाऱ्याला काय धडा दाखवायचा ह्यो आम्ही भोई समाज मच्छीमार पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवू। जो मच्छीमार जय भोईराज, जय नांदेड जिल्हा। नांदेड जिल्हा परिषद समोर जे मच्छीमार समाज ज्याचे क्रियाशील मच्छीमार आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे, याची शासन दरबारे दखल घेतली जात नाही याचा मी सर्वप्रथम निषेध करतो की शासनाच्या नियमाप्रमाणे बाहेरचे मच्छीमार आणून तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात आणि इथले स्थानिक मच्छीमारांना रोजगार करून उपलब्ध करून दिले जात नाही। त्यामुळे या कृतीचा मी जिल्हा परिषद प्रशासनाचा सर्व निषेध करतो आणि यांचं तात्काळ जे प्रश्न आहे ते निकाली काढा, नसता या तुमच्या शासन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल याची दखल तुम्ही घ्यावी।
गंगाधर नरसप्पा कन्नेवाड, माजी चेअरमन जारीकोट मच्छीमार संस्था. 40 वर्ष मी चेअरमन असून काही म्हणजे एक प्रशासकानं आम्हाला डावलून टाकून एका बगर सभासद असेल त्या व्यक्तीला चेअरमन करून त्याचं काय सभासद नाही, काही नाही, कुठंच काही नाही नसताना त्याला चेअरमन करून त्याला पदावर बसून त्यानं आम्हाला उपासमारीची वेळ आणलाय. तरी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती.